लग्नानंतर होईलच प्रेम. पुढील प्रोमोमध्ये एक नवा वळण दिसणार आहे. युगच्या परीक्षेचा निकाल घरात समोर येतो आणि कळतं की युग नापास झालेला आहे. ही गोष्ट ऐकून घरात वातावरण ढवळून निघतं. पार्थ युगवर संतापतो आणि मोठ्या आवाजात म्हणतो, "असा कसा नापास झालास तू? अभ्यास केला नाहीस म्हणून नापास झाला आहेस." यावर रम्या मध्ये पडते आणि म्हणते, "युगने आपल्याला सत्य सांगितलं नाही, तो खोटं बोलला, हे अगदी चुकीचं आहे. पण नंदिनीला तर आधीपासून सगळं माहीत होतं ना." यानंतर रम्या मानिनी मामीकडे जाऊन म्हणते, "या घरात कोणी खोटं बोललं तर त्याला शिक्षा मिळतेच. मग मला पण आज योग्य न्याय हवाय मामी." तेवढ्यात काव्या रम्याला थांबत म्हणते, "रम्या, मोहितींच्या मुलींना खोटं बोलायचे वा लपवाछपी करायचे संस्कार नाहीत." यावर रागाने रम्या प्रत्युत्तर देते, "संस्कारांबद्दल तुमच्याकडे अजिबात बोलू नका." दोघींचा हा वाद रंगत असतानाच पार्थ मोठ्या आवाजात म्हणतो, "इनफ!" आणि क्षणात घरात शांतता पसरते. इतक्यातच हा प्रोमो संपतो आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत पुढील भागात काय घडणार याची उत्सुकता अधिकच वाढते. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.